अजाबराव निघाले म्हटलं पोलीस स्टेशनमधून बाहेर. हो बस 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 दिला वाटते रिपोर्ट घासून आपला आता. हो 100% काही ना काही केलं रे जयन आता. हो काय आहे काय नाही पाहिजे आता विचारून दिले. हो लेकान बेकार काम केलं पण. अरे असं कसं काय एवढं सोपं आहे का? बिमारीच्या आधी उपचार केला ना आपण मग काय तर याले उभंही नसेल केलं मी तर म्हणतो. हा रिपोर्ट तर दूरच राहिला याचा. हो याले इथून काढून दिलं असं ना पाहिन तू आता काय समजतेस ना त्या चेहऱ्यावरच वैकू राहिलं मला. हो येऊ दे इकडे रे येऊ दे. नाही नाही काही जास्त काही बोलू नका दिले. हो काय राजा म्हणा दिलाय म्हणा तुम्ही रिपोर्ट बादच्या बाद आम्ही पैसे घेऊन आलतो ना म्हणा. हा हो घ्या न त्याची मजा घ्या न जराशी. हा हो येऊ दे दिले येऊ दे. ए बाबा सगळे सगळे हजर आठवा मार्केट घेते का म्हणा मला. ते काय अजबराव कसं काय म्हणलं दिला वाटते घासून मग आमचा रापूरवाला यायचा नाही. हो करता वाटते सगळ्याला जमा. काय राजा जरासा धीर ठेवायचा सोयी राहू नका परक्यावर राजा काय दिली नसती मदत तुम्हाला. हा बी भरणाली आली त्याला मदत द्यायला आम्ही आता काय काय मागं पुढे पाहिलं असतं. हा इतका रिपोर्ट दे बरे. अच्छा रिपोर्ट कायचं काय उभं नाही केलं मग काय आणखी बिमारीचा आणखी उपचार केला आहे ना हो ना आणखीच गेले मायला काय ऑर्डर देऊन. अरे कायचं राजा रिपोर्ट द्या वाटते का माणसाले शेवटी आपले आपण ठाऊ नाही. हो गेलो मी हो मला बा ढवस मारून पाहा दिले दिले तुम्ही. पण तुम्ही राजा लय पक्के आपण हो ना रामपूरवाले हात डोळा बट मला. हो ना राजा जीवन चालला माणूस तरी पण तुम्ही रुपये द्यायला तयार नाही मला. हा असं नसते ना 9 लाखच मागत ठेवते हो राजा. हा जास्त मागितले का मला. हा कमी केले असते मी त्याच्यातही कमी केले असते पण तुम्ही राजा आले नाही बा शेवट लोक. हो पण आता काय करता शेवटी पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारल्या तुमची वाट पाहिली तुम्ही फोनही नाही केला देऊन टाका मग रिपोर्ट. पण गेलो तिथं पण हिंमत काही झाली नाही मी. हो मग साहेब म्हणे काय गुरमे गारमे करून राहिले. मला काही नाही बा मग बकरी हरपली म्हणलं. हो काय दिसून नाही राहिली त्या रिपोर्ट द्यायला आलतो. हो तर मग ते म्हणे पाहू म्हणे आपण पहिले 1-2 दिवस पहा म्हणे बकरी. हो, नाही सापडली तर मग घेऊ म्हणे. साहेबाचे काय करता शेवटी रिपोर्ट दिला नाही वापस आलो. काही सांगू नका अजबरा तुम्ही हे बा तुमची डाळ शिजलीच नाही तिथं. हो सांगतो ना तुमचा रिपोर्ट तरी घेतला का त्याही ना. मग उभंही नसेल केलं तुम्हाला. हां सांगता काय तुम्ही आम्हाला. हो, सगळं समजते ना आम्हाला चेहऱ्यावरून व्यक्त माणूस आम्ही काय सोपं आहे का इतकं. हां अरे भाऊ म्हणलं ते लय चांगलं केलं साहेबांनी तुमचा रिपोर्ट नाही घेतला. हो अब्रू नुकसानीचा दास टाकला असतं तुमच्याला आम्ही 1 करोड रुपयाचा. हो तुमचं आहे ते 4-5 एकर पुरं लंब केलं असतं म्हणून म्हणलं मुकारेन राहा कामं करा आपापले. हां कोणाला घबाड सापडलं नाही काही नाही काही नाही. हां कोणी आपलं धमक्या देऊ राहिलं आमचे अब्रू नुकसानी करून राहिले. हां लेको म्हणलं फालतूचे कामं करता. काय कमालच पण नाही का. हो बोला आपण खोटं लेखाचं इतकं रेटून की बस पुढच्याले असं म्हणजे आपलं खोटं वाटत आहे. हो ना मला खोटं वाटू राहिलं आता हे दोघं जण म्हणते ते खरं नाही वाटू राहिलं. अरे बा तुमच्यासारखे बा तुम्हीच हो तुमची बराबर कोणीच नाही करू शकत. हो बा सांगतो ना मला 101% माहिती आहे तुमच्यावर घबाळ आहे म्हणून. हो पण ते मला आता सिद्ध नाही करता येऊ राहिलं माझं पुरावे नाही. आणि असं वाटतं आपली सोय आहे जाऊ द्या काय करता. हां म्हणून मी माघार घेतली नाही ते बा हो तुम्ही एक ना एक दिवस सगळे सापडणारा. पुरे तुम्ही पोलीस स्टेशनला जमा होसाल आणि तुमची कस्टडी होणार आहे पाहिजे तुम्ही. हां एक दिवस ध्यान ठेवा तुम्ही. आता आहे लोकांचं हो पैसे दिले असते तर खुश राहिला असतं नाही दिले तर म्हणते तुम्हाला जेलात जा लागत ना. अरे म्हणलं आम्हाला तर सापडलं नाहीच म्हणा. पण आता तुम्हाला जर वाटत असेल की बा यायला सापडलं. हां तर आमच्या तकदीराने सापडलं आम्हाला. हां मग तुम्हाला काय देऊ आम्ही. हां हो तसं तर नाहीच सापडलं. पण आता सापडलं जर असतं तर आम्ही तुम्हाला देऊ काऊन देऊ बा. हो आमचं तकदीर लगायचं तुमचं काय येत नाही तुम्हाला काय अधिकार मागायचा. हां म्हणून म्हणतो तुम्ही तुमचे कामं करा आमच्या मागं लागू नका. कसे बोलता म्हणलं तुमचं काय काय घामाचं आहे का ते. हां तुम्हाला हरामात सापडलं ना. हां मग हरामाचं आहे तर जरासं थोडंसं दान केलं तर काय बिघडते. हां धोंड्याचा महिना आहे म्हटलं बा 4-5 लाख मला द्यायचे असते. हां पण तुम्ही रुपये काढायला तयार ना. नाही नाही हे पहा अजबराव तुमची गलतफहमी आहे. आम्हाला पैसे सापडले नाही म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला की बा लोक आमच्या बदनामी करून राहिले. हां हो खोटी गोष्ट नाही ना मग काय तर आम्हाला फालतू लोक परेशान करून राहिले तर. हां फोनावर फोन येऊन राहिले आम्हाला काय करा पैशासाठी. हां तुम्हाला काय माहीत आहे अजून कोणाचा तरी फोन आला वाटते. हां हो 1 मिनिट हां थांबा तुम्ही 1 मिनिट. कोणाचा फोन म्हणून नवळा दिसते मध्ये. हॅलो हां बोला कोण बोलता भाऊ कोण आहे म्हणलं तुम्ही काय साठी लावला फोन. यश बोलतो म्हणलं यश यश. कोणता यश होय बा यश कोणता म्हणतो आमच्या ओळखीचा नाही बा कोणता यश. अरे यश सोळंके हो मी तुम्हाला कमेंट नाही केली का मग मला सगळं माहिती आहे तुमचं. तुम्ही हे बा घबाड दाबलेला आहे आणि मला कोणत्या हालतीत तुमच्या 9 जणांकडून 3-3 लाख रुपये पाहिजे. मला बुलेट घ्यायचे आणि माझ्या घराची पुढची भीत पडली. ते मला बांधायचे आहे मला ते रेतीचा ट्रक बोलावला म्या. आत्ता सांगू राहिलं तुम्हाला. हां तुम्ही देऊ राहिले का नाही तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहो. हां म्हणलं ऐका अजबराव ऐका तुमच्याच देखताची गोष्ट आहे असे फोन येऊन राहिले आम्हाला धमकीचे काय करा आता तुमचा यायला यायचा यायला पाहता हे नवाळा माणूस आहे कसा काय पता लागला यायला. हां म्हणते मला आता भीत पडली त्याची भीत पडली तर मी काय करू. हां हो बुलेटही पाहिजे म्हणते. अरे मग घे ना तुला शोक करायचा आहे तर आम्हाला मागता का. हो ना हां हॅलो भाऊ मी काय म्हणतो तुम्हाला काय करा ते करून द्या म्हणा. हो 2 फटक्याने माग नाही तुम्ही. हां फालतू बा आमच्या नाली लागू नका. फालतू आम्ही दावा ठोकून तुमच्यावर. अरे भाऊ हे बा काकाजी एका शब्दात आहे का तुम्ही. हो देऊ राहिले का नाही तुम्ही नाही मी देतो कंप्लेंट. जाणार आहे बा देऊन टाक आमचं डोकं नको. हो सापडलं आम्हाला काय करा ते करून घे जाय तिकडे. हो ना फालतू डोकं खाऊ नको. हो जाय ते 2 फटक्याला माग नाही तू जाय फक्त मग समजते तुले. बाबा आपल्याला दणके बसायला नाही हो ना फालतू बसा लागत नाही पुरा काही. बरं ठीक आहे बा पण फायदा म्हणलं जरा काहीतरी द्या राजा 10-20 हजाराची तरी मदत करा. हां बी भरण्याले. बाबा इकडे खायचे वांदे आमची इकडे. हो ठेव तू कुठचा ठेव फोन ठेव. काय पाहिलं हो तुमच्यासारखा माणूस आहे. हो लावला त्यानं फोन म्हणजे एवढ्या अडचण आहे. हो सांगा असे आम्हाला फोन जर येत असं तर आम्ही अर्ज देणार नाही का दावा ठोकणार नाही का आम्ही. हां हो 1 लाख जर मागत असेल ना तर 10 लाखात दावाच ठोकतो त्याले. हो मग काय हाय ती गमावत यायचं. हां समजलं ना. म्हणून म्हणलं तुम्ही आमच्या वाई लागू नका. तुम्ही मार्केटात जा शेंगा इका लोकांचे कर्ज पाणी देऊन टाका. हो आम्ही चालल्यावर धाब्यावर चला रे बा. हो चला बरं धाब्यावर आता. हो ना टेन्शन गेलं आपलं जाऊ दे तिकडे. हो ना फालतूचे नसते टेन्शन. हो चला आता जेवण करायला.
त्याला भाऊ आपल्याला निघाला नाही का हो जाऊ मार्केटात नाही 1 लाख भेटले आपल्याला हो पुढचे पुढे पाहून घेऊ नाही का हो त्याला पहिले झुबऱ्याला भेटायला लागलं सांगा लागून काय झालं बरं बरं या बा आता हो चुकी झाली माझ्या ना हो आपण काही या नांदी लागत नाही आता तुमचं तुम्ही पाठ बसा हो ठीक आहे अरे आले म्हणून अजबराव आले राजा त्याला वाटते कसं आता हो आता काय होते काय नाही पुढचं आता कसं रे हा हो आपलं जाईल का गेलं तर चालते आता हो काऊन की हे आहे की नाही कंदिले आहे ते हे सगळ्याच बिलकुल सपात झालं पाहिजे आता जाऊ तिकडे संग मग सगळ्याचं हा हो पण आपण एक काम करू आपलं सिलेंडर मधलं आपण दुसरीकडे ठेवू आपल्याला तर माहितीच आहे आता हो आता चटकन ट्रॅक्टर घेतले की चटकन गॅसमधलं काढू आणि कुठं तरी रपादपा चालले जाऊ गावाकडे आपल्यालाच पोरायला वाटते ते नाही का हो बला तेल बला ना हो आपल्या माणसं तर काही कोण नाही ना ते शांतराव तिकडे अरे इकडे हो इकडे रा अजबराव हो अजबराव इकडे रा इकडे आहे का ते मी तिकडे थांबलो राहिलो अरे आलो म्हणलं आलो अजबराव काय दिला का म्हणलं रिपोर्ट मग हा हो काय म्हणे साहेब आता काय चौकशीला येतो की तो काही सांगितलं का मग काही पुढचं अरे काय तुम्हाला का माहिती आहे का काही तुम्ही अंधारात असा मग तुमचे माणसं कुठे जाऊन पोहोचले मग का कुठं घबाळण कुठं काय पोलीस स्टेशनमध्ये उभंही नाही केलं मला मग काय सांगावले का मग फालतू बा नष्टा टाप झाला हे त्याने का म्हणतो अर्ज दिला तिथं जर का कोणी आमची कंप्लेंट देऊन आम्ही डाव ठोकतो म्हणून आम्हाला कुठं घबाळ सापडलं म्हणते टाकून द्या म्हणते मग म्हणून म्हणलं बा साहेब म्हणे फालतू डोकं काही खाऊ नका म्हणे घरी जा म्हणे नाही तर पुरा घेऊन या म्हणे पुरा टाका तुम्ही डोकं आत्ताही बिलकुल हे सगळ्याला सापडते पुरावा कसा देऊ गावात राहिलं नाही का आम्हाला मग फालतू जरा पंगा घेणं तुम्ही झाले परगावचे माणसं हो पण काय म्हणजे हुकलं का मग गेम ते काय घेतला नाही का रिपोर्ट बाबा तुमच्या माणसाने तिथे अर्ज अगोदर दिला ना मग हो आमची बदनामी लोक करून राहिले म्हणे असे जर कोणी आले कंप्लेंट करायला तर म्हणे बा त्याला तुम्ही कारवाई करा आम्ही त्याच्यावर डावा ठोकतो तुम्ही आमच्या घराची पाहणी करा हो असं त्यानं बिलकुल लिहून दिलं तिथं बाबा का म्हणजे उलटा चोर कोतवाल कुठाटे हो कमाल रे जा शिवला आला रे कधी बुडाला का लच चला पर हो ना हे दिमाग साजरा भाऊचा आहे 100% हो काल रात्री यायची मीटिंग भरली होती बरोबर प्लॅन रचला आणि आपल्याला पूरक होत्या धरलं हो पण तरी आता जाऊ द्या हो आमच्यावर शक्त नाही म्हणा त्याचा हो पण फालतू आता आपल्याला जास्त काही थांबायला पुरत नाही हो हे लोक गेले कुठं मग भेटले का तुम्हाला काही बाबा तिथेच होते ते लपून बसले होते पहिले राजावेळे हो मग मी आल्याबरोबर बाहेर हजर झाले हो म्हणे काय राजा दिला वाटते मॅम नाही बा रिपोर्ट नाही दिला असं तसं बोललो मी हो म्हणे नांदी लागू नका म्हणे हो आता आम्ही चालू म्हणजे जेवण करायला हो फालतूचे कामं करू नका म्हणे हो आम्हाला सापडलंच नाही म्हणे बिलकुल असे म्हणते की जसं काय आपल्या वाटते खरोखरच नाही का त्याच्यापाशी आहेच ना ते बोलण्यात लय माहीर राहायचं मग काय तर असे बोलते मिट्टू सारखे हो पुढच्याला बिलकुल असं म्हणजे घामच पडते ना ते मग काय तर समजत नाही ना आपल्याला त्याचं काय बोलणं खरं काय आणि खोटं काय हो जाऊ दे आता झालं पण आमच्या 1 लाखाचं कसं म्हणलं आता काय राजा 1 लाख रुपये मी जवळ दिले मी फोन करून बोलावलं गाडी घेऊन आले ते आणि पैसे घेऊन गेले आता हे शेंगा ऐकल्यावर मला फी भर लागते पोट्टीची त्या दुकानदारात देणार बियाणं आणणार आता सांगा आता तुम्ही तर घरच्या बाई एकटा म्हणे की आता तुम्ही 1-1.5 वर्ष मागणार नाही पण आता आमचे गेले का 50-50 गेले ना दोघांचे राजा हे मस्त जमलं यायचं आम्हाला वाटलं एकचा फायदा होता इकडे एकचा तोटा झाला आमचा दोघांचा ना पण आता मी काय करू सांगा मग आता हो कसं माय बरं झालं कमीत कमी माझी अडचण सध्याची भागली पुढचं मग मी देतोच ना तुम्हाला आता 1-1.5 वर्षात तेव्हा देऊन टाकायची मागं पुढे द्यायचं आम्हाला हो कसं अडी पोळी एखाद्या ते कामी तरी येईन ते हो राहू द्या तुमच्याजवळ हो करा तुमची ते दलिंद्री दूर करा हो आम्ही जातो आता तिकडे धाब्यावर मग हो जेवायला गेले म्हणता नाही हो एरिया आता काय करताय शांताराम भाऊ इथे शेंगापाशी बसेला आहे हो त्याला घेऊन जातो मग जा मग फालतू तुम्ही वैकू यायला हो जा काही या विषयात पडू नका हो तुम्ही तुमच्या पाबा त्याच्यासाठी पाठ बसा नाही आता हे बा कोणाचंच ऐकत नाही आम्ही आता हो सरळ बिलकुल ट्रॅक्टर आणतो आम्ही हे JCB आणते हो जाय तिकडे तुम्ही पाच बसा बनतो बा आम्ही आमचं घेतोच आता हे बा तुम्ही तुमच्या कामी लागा आता हो येरी हे बा एका दिवशी हाती जर लागलं ना हो कोणालाच काही पसणार नाही त्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या जे होईल ते होईल हो कर्ज काढलं म्हणा काही करा जाय तिकडे तसंच करावं लागणार आता काय करता हो आता हे 50-50 सुटले हो अजून आता कसं घरच्या ओळखू आता तर गेले कुठं पैसे नसते आपण हो त्याच्यापेक्षा आता ट्रॅक्टर घेऊन टाकतो आम्ही हो कामी लागून जातो आता काय करता आता पेरण्या पाण्याच्या कामी येऊन जाते कर्ज काढलं म्हणतो बा हो असं तसं करून काही आपलं कारण सांगतो आणि घेऊन येतो पण बाकी हो तुमची मदत झाली बा धन्यवाद हो करतो आता निपटारा मी लोकांची देऊन टाकतो आणि विषय मोकळा करतो हो या मग तुम्ही आम्ही तुमच्याकडे माल टाकतो अशी जर परेशानी झाली तर काही फायदा आहे का हो चांगली शेंग नाही का ते काय माती आहे का काय कचरा आहे ते काही आपलं राजा सगळे लोक बेपारी लोक चालले गेले मागंजापासून आता हे डबल आता बाया साफ करायला सांगा लागल्या असं कसं काय तुम्ही माझ्यापेक्षा किती खराब शेंगा त्याने घेतल्या आता आणि माझ्या शेंगाच्या बाबतीत म्हणते नाही चायनी मार लागते कॅन्सल केला मागंज हो ना आता मी का हातपाय जोडू का सांगा तुमच्या देखता त्याला किती म्हणलं अरे चला काहीच नाही चांगला आहे गं ऐकायलाच तयार होता ते दुसरं काहीच नाही हे खादोळेलं ना लागाय हो ना त्यानं बाकीचे जे कानं भरले ना बाकी बेपारायचे याचा घेऊच नका बा हो याचा गंज पाळायचा म्हणे आपल्याला मग असं आहे ना ते म्हणून तर होई ते हो नाही तर काय झालं शेंगिले आपल्या पण जाऊ द्या काय लागते सॅम्पल मारून टाकू 2 बाया करते अर्धा 1 घंट्यानं हो डबल आणतोच मी त्याला इकडे बस झालं का तुमचं काम आहे त्याला म्हणाचं कुठं माती आहे म्हणा दाखव बरं म्हणा तू काही राजा फालतू बोलते ते खादोळ्याला का फालतू आम्हाला आता आम्ही जेवायला जात होतो आता अटकून पडलो का नाही आम्ही आम्हाला वाटलं झाले आता आली बा आमच्या हराशी आता बसा लागते का नाही आता 3 वाजे लोक काय तर संध्याकाळचं आता हो ना ते आहेच तुमचं बरोबर पण आता माया काही इलाज नाही तिथं ते आता एवढे मोठे म्हटल्यावर आपलं ऐकत नाही ना ते म्हणते माती आहे तर आहेच म्हणू लागते इकडून सूर्य उगवते का होच बा उगवते असं आहे ते काय करता तुम्ही करा जरा साफसफाई मी आणतो द्यायला हो काही विषय नाही आणता गिनता राजा जाऊ द्या बा हो लवकर आणा फक्त आता काय ते आता सफाई काही होईन काही येईन आमच्या गंजा जाते वाटते उद्यावर आता हो जाऊ दे तिकडे जा तुम्ही करा कामं करा ठीक आहे मग आता पाहतो ते अजाबराच्या गंजावर गेले वाटते हो पाहतो त्याच्याकडून 20,000 घेणार मला हो पाहतो मग येतो मग बाबा आहेच काय द्यायची इकडे हो जा मग लवकर जा पटकन जा हो ना आमचे काय केलं काय नाही तिकडे रिपोर्ट द्यायला गेलं जा लवकर जा
आता कसं करता मग शांताराम भाऊ, थांबता का मग काय जेवायला जाता कसं करता हो भस्कन आपण जाशी नव्हतो आपल्या इकडे यायची तर काय करावं मग तेच नाही समजून राहिलं आता हे शिवल्या पोलीस स्टेशन पाशी गेलते हे अजाबराव गेलता म्हणते तिकडे रिपोर्ट द्यायले हो आता काय कसं काय झालं काय माहित आता हे झुमऱ्या कशा कुठे गेले काय सांगा काय ते येऊन राहिले तिकडून हो इकडे ना झुंबर भाऊ कुठे येऊन राहिले हो? या इकडे का झाले का हराशी काय आलतो वाटतं इकडे गाला चालू होता रे ते काय ते खादोडे त्यानं लेकानं गज कॅन्सल केला आपला मग या गाल्यात चालू झालं तर बरं नाही 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 मिट्टी हा चालनी मारो मग काय गेले ते तिकडे आता दुसऱ्या गाल्यात बसले आता काय ते 3च्या पुढे हो आता येते म्हणे आणतो म्हणे घनश्याम म्हणे आम्ही आता खादोड गायला आता हेच तर आपलं सुसून राहिलं इकडे हो ना अजबरावचं फरक अरे हे गायला आता मदत आता फालतू डोकं बोले हे अजबरावनं किराक केलं ना ते गेलता काय रिपोर्ट द्यायला दिला का काय केलं तर काय झालं त्याचं काही समजलं त्याच तर फिक्रीत होतो दिसला ना मला अजबराव आता मग बयास घेतला आम्ही कानोसा का दिला वाटते म्हणलं तर म्हणे काही बोललो का म्हणे महासंघ तुम्ही हो महासंघ काहीच बोलला नाही ते हो मला वाटतं शिवलाल भाऊलीने यायले फोन लावा ना हो आपल्या कंदीला बाजूला काय आहे काय नाही तर म्हणजे कुठं आहे काय समजते आता यायलाच लावा लागते आता काय झालं काय नाही हो ना सर म्हणजे आपल्या मग गिरेमानच खराब आहेत आपले हो पाहू द्या आता फोन लावून संघटना कशी काय भटकली म्हणा अरे राम राम शिवलाल भाऊ काय आले का या काय जेवणाचा बेत आहे वाटते काय करता बा शेवटी तुमच्याशिवाय पर्याय का मग काय तर चला म्हणलं आता लक्ष्मणरावच्या धाब्यावर लई दिवसात आलो नाही कधी लाभजी म्हणून चला आता अजूनही 2-4 जण यायचे आहेत आमचे मार्केटात आहेत ना शांताराम भाऊ येते त्याला आता पाहा लागून फोन लावून हो काय नाही हो म्हणजे मग कसं सोबतच होऊन जाते लावा ना तोपर्यंत तुम्ही हो पापड मसाला पापड येते सांगून द्या तोपर्यंत येते आमचे माणसं लावून देते आता 5 जणांचे लावा पहिले हो ना त्याला काय टाईम आहे हो या तुम्ही बसा अंदर तर बसा ते सांगून द्या पहिले तोपर्यंत फोन लावा तुम्ही लय उशीर करता मग तुम्ही आम्हाला जाणार लवकर जा पटकन ऑर्डर सांगून द्या तिकडे बाकीचं आम्ही सांगतो पापड सांगून द्या बरं ठीक आहे लावा फोन लावा अजून हो मी सांगतो त्याला 5-10 पापड लावून द्या म्हणतो हो ठीक आहे अरे बा लावूनच राहिलो तुम्हाला फोन कुठं आहात तुम्ही सध्या त्या अजबरावनं काय घोर केला म्हणलं इथं मार्केटात आला ना ते काय झालं काय नाही काढला का खुलासा ते काहीच नाही ना बा तुमचा प्लॅन सक्सेस झाला ना मग काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथं अर्ज दिला तिथून 15-20 मिनिटांनी हे आला हो याला उभंही नाही गेलं हो विषय बंद झाला ते आता बिंदास बिलकुल टेन्शन कामच नाही राहिला आता हो पासलं थुतर करू हो येऊ राहिला होता ते तर आम्ही त्याला भेटलो मग काय केलं म्हणलं तुम्ही मग काही नाही म्हणे रिपोर्ट द्यायला नाही आलं म्हणे मी मग सांगितलं त्यानं असं काही नाही म्हणे बा तुमच्या पुढे काही चालत नाही म्हणे हो घुटणी टेकली त्यानं गेला ती मार्केटात आता आणि पटलं मग नाही का मी आता म्हणलं काय झालं काय नाही आता सक्सेस झालं का नाही झालं काय येते चौकशा बरं पण आता हे काय जेवणाला कुठं करता जेवण कुठं करता म्हणलं हो काय आम्हाला समजून नाही राहिलं याव का नाही हे का माल हराशी झाला नाही ना अजून अरे काय बोलता रे तुमचं झालंच नाही का अजून हरा तुम्ही तर म्हणे 12 वाजे पट्टे म्हणे आपलं अजून आटपलं नाही चालते ना गंजा राजा म्हणे खादोड्यानं हो कॅन्सल केला रिजेक्ट केला आपला माल म्हणे हे मातीला आहे म्हणे ज्या हो एक वेळ चाडून घ्या म्हणे मग हराशी बोलतो म्हणे हो बाकी व्यापाराला दिले कानं भरून गेले मग पुढच्या गाल्यात आता बाबा शानपणा करून राहिला मग ती खादोडे समजा आता हो कायला भाऊ म्हणा नसते का बनू करू म्हणा तू मुकडा सरकार आहे म्हणा आता दिन म्हणा झोडपा मग काय करतं काय झोडपा देतं मग काय पैशाला आहे ते असं आहे ते मग काय तर आपल्या जण चालते का त्याची बरोबर होते का आपल्या जण नाही अरे पान तुम्ही जेवण करायला या मी सांगतो ना काय सविस्तर हो ठीक आहे बोलू आपण अंदर इकडे आल्यावर हॉटेलमध्ये या तुम्ही धाब्यावर या पहिले बरं हो ठीक आहे हो पण याला जरा हिसका दाखवू कडे हो खादोड्याला लय नाला खायला का जा बरं ठीक आहे मग येतो मग ओके अरे बाबा याचा चार्ज जास्त आहे ना अरे इथं काय बसले म्हणलं अंदर बसा तिकडे आतमध्ये मी तिकडेच पाहून राहिलो पापड घेऊन राहिलो चला तिकडे चला इथं काय बसले याचा चार्ज आहे ना मग काय स्पेशल आता हे कसं मीटिंग असली अधिकारी लोकांची म्हणा किंवा कोणाची त्यासाठी इथं कसं स्पेशल आहे याचं मग फालतू भाडं जास्त पडते ना आता हे का चिल्लर समजून राहिला मध्ये हो ना पण ते आता जास्त मोठेपणा करता येत नाही अरे बा गरीबारी एखादी व्यक्ती बसू दे ना इथं काय फरक पडून राहिला गावालेच हो ना आम्ही का परगावाले हो 13-3 किती तर पुरायला तिकडे बसल्या तरी जाऊ राहिलं का आता इथं बरं आहे बा चला म्हणलं इथंच बसा सगळे 8 जण आहे बसते इथं जाऊ दे ते काही नसते चार्ज घेईल हो आमचं ते काय आहे ऑर्डर देऊन तरी बा शिवलाल ते पापड आणून दे लवकर नाही ते साफसूफ करत बसा लागते ना मग हो असं वाटतं तिकडे काय जनरल वार्ड असला की काय टेन्शन नाही हो एक तर माणसं नाही ना हे आलं भाऊ गेला गावाले सासरवाडीले हो आता काय मा भोवती झालं सगळं ते 2 जण काय करणार आहे भाषा वाढवायला काय जाते 2 भाषा 4 भाषा शिल्लक सांगायचे आता का 10 माणसं सांगत बसता पुरलं तर पाहिजे कमीत कमी मग थोडं स्वतः करायला लागत असते तर धाबा पुरते बरं सांगा आता पापड देऊन देतो बाकी ऑर्डर काय तुमची ते पापड आणा पहिले ऑर्डर सांगतो तुम्हाला काय हो बस आणा ते इकडे आणा द्या प्रत्येकाला 1 प्लेट देऊन द्या बरं ठीक आहे हो करतो सर्व करतो मी काही वांधा नाही हो काय त्याच्यात काय लाज आहे 1 मिनिट अजून काही आता का म्हणलं का बस एवढ्यातच हो चौकाचे समजा तंदूर रोट्या चौकाचे चपाती 4 प्लेट भाजी 1 पनीर मसाला 1 गोबी मसाला 1 समजा पालक पनीर आणि 1 आपलं दाल तडका ठीक आहे काही राईस गीस बाकीचं अजून काही चावल आहे ते थंड काही असं बिस्लरी वगैरे कुठं बिस्लरी गिस्लरी बाबा मग काय 20 रुपये कॅन येते पाण्याची मग 1 कॅन इथं ठेवून दे बा आमच्यासाठी मग काय एवढी परिस्थिती आहे का आमची राजा काय आता तुम्ही बा हो आता काय म्हणू नये म्हणा आपण हो आता काय खबर सापडन तुम्हाला हो आता लोक म्हणते चर्चा करते काय खोट्या गोष्टी आहे का ती लोकांना जरी तुम्ही सांगत असाल पण असं अंदाज वाटते बा तुम्हाला सापडलं म्हणून हो काय आता तुम्ही एवढं गरिबी दाखवू राहिले
आहे काय झालं शिवला शेवटी हो, अरे म्हणलं आजचीच गोष्ट हे आम्ही कायसाठी आलो माहिती आहे का तुले असेच तुमच्यासारखे 4-5 लोकांनी आम्हाला फोन केले तुमच्याजवळ आहे इतके द्या त्याला द्या पेरण्याला द्या धमकेला द्या. शेवटी आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की बा जर कोणी आमच्याविषयी असं जर म्हणत असेल तर त्याला म्हणा बा सरळ आमच्या घरी ये चौकशी करा पुरी लायरी आणा म्हणलं पोलिसाची गाव सील करा आणि आमच्या घरात तपासणी करा पण आमची हे बदनामी बंद करा मग नाही तर दावा ठोकणार आम्हाला पुढच्या व्यक्तीवर म्हणून म्हणलं आता तोंड समोरून बोला जरासे काय घबाड सापडलं हो ना इकडे खायची सोय नाही आमची राजा हो नाही शांतारामचा भैमुग आहे म्हणून ते म्हणे चला जेवाले हो ना नसतात आपल्या का आज तेच दिलं आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट हो सांगू राहिलो बोलता राजा खरं का शिवलाल भाऊ खरी गोष्ट आहे सोडून देणं मला लक्ष्मण लय अपकेल लोक आहे ना मग काय ज्याची त्याचे फोन तंग झालं आम्ही 2-4 दिवसातनी हो बी भरणाले पैसे द्या कोणी म्हणे भीत पडली कोणी म्हणे घरकुलचा हप्ता याचा आहे मग आम्हाला पैसे पाहिजे नाही तर कंप्लेंट करतो नसतं घेणं नाही देणं नाही सापडलं काही नाही रुपयाला का जण लोक आम्हाला पैसे मागून राहिले आणि धमके देऊन राहिले शेवटी आम्ही निर्णय घेतला सगळेजण आलो पोलीस स्टेशनला अर्ज दिला म्हणलं कोणी जर आमच्याविषयी असा आरोप करत असेल तर त्याला सरळ आमच्या घरी घेऊन या पोलीसची लायरी आणून आमच्या घराची तपासणी करा हो जर का नाही सापडलं तर त्याच्यावर दावा ठोकतो म्हणलं लंबाच करतो का कोर्टातच खेचतो त्याला बहुतेक सापडलंच नाही वाटतं मग नाही का हो खरीच गोष्ट वाटते असं हो का नाही पण ते थोडीशी ते लाराची आहे म्हणे का नाही मागं ते झालं ना हो तर मग ते दबलं वाटतं प्रकरण काय खरं काय खोटं काय त्याचा निर्णय लागला नाही ते त्याईले म्हणलं बा हो लाराच्या आईले म्हणा रिपोर्ट देऊन द्या ज्याला द्यायचं त्यांना द्या म्हणा हो 2-2 कानसाडीत देते ते साहेब आता हो तिथं फक्त द्या म्हणा आमचा रिपोर्ट मग समजते त्याला काय आहे तर हो ना लेखाचं नसतात हो जाऊ द्या म्हणलं घ्या आमच्या ऑर्डर फटकन ते पाठवून द्या म्हणलं भुका लागल्या आम्हाला म्हणूनच भडकले रे हो अफवा नाही का काही सापडलं नाही यायले पैसाच लागला वाटते असं हो का बरं ठीक आहे जाऊ द्या हो जे नशिबात असेल ते होते नाही का हो असतं सापडलं तर चांगलं झालं असतं तुमचं बी बरं येऊ का मग मी हो बाकीचं ऑर्डर घेऊन येतो हो बसा तुम्ही आता हो ठीक आहे मग अर्धा घंटा निवांत बसा आता हो ऑर्डर यायला लागते आपल्याला अर्धा तास हो तर मी काय म्हणतो तुमचा काय विषय होता ते खादोड्याचं काय घिसघिस झाली म्हणते तुमची ते काय शेंगा खरेदी केल्या नाही म्हणता अरे काही नाही हे घनश्याम आहे की नाही बोलत नाही ना ते पेपरायले मग काय तर हो ना घेतला नाही ना माल त्यानं मग हो हट म्हणे माती म्हणे याच्यातनी साफ करून आणा म्हणे ते नाही तर मग इथं करा म्हणे मग शेवटी 2 बाया तिच्याच होत्या मार्केटातनी ते करतात ते हो घेतलं बा आता चाळून घ्या म्हटलं चाळणीनं नंतर हराशी बोला हो गेली ते आता हराशी आता आज होते का अजून उद्या जाते काहीच सांगता येत नाही या खादोड्याच्यानं लय घोर करून टाकला आहे ना हो घनश्याम भाऊ म्हणे त्यानं पिन मारली म्हणे अरे म्हणाले का खादोड्या थांब ना आता उद्या ढाण्या उतरू राहिला ना म्हणा हो उद्या म्हणलं शांताराम भाऊ हो आता आमचं कसा सल्ला झाला कंदील आबाजी म्हणते आता तुम्ही बिंदास राहा म्हणते आता हो कोणी काही आपली तक्रार करत नाही आणि कोणी काही या भानगडीत आता पडत नाही कारण की आता पोलीस स्टेशनला जे अर्ज दिला त्या अनुषंगानं आपल्याला आता काही भीती राहिली नाही बिंदास आपला पैसा खर्च करायचा हो असं आता कंदील आबाजीचं म्हणणं आहे तेच म्हणून राहिलो बा आम्ही बा तंग झालो हो आता हे आम्हाला ट्रॅक्टर गिक्टर काय आणायचं ते आणू द्या नाही तर पेरणे झाले आणा आम्ही हो काही अडचण नाही का मग आम्ही आणलं चालते का सगळेच आणा ना सगळेजण आपापल्या परीनं खर्च करा आमचं काही म्हणणं नाही आता कारण की कसं आहे आता थोडं आपल्याला म्हणजे दिलासा भेटलेला आहे हो कारण की आता कोणी तक्रार जरी केला गेला तर दावा ठोकायचा आपण त्याच्यावर पोलीस स्टेशनवाल्याचं म्हणत पहा कुठं आहे तो हो ना आता आपापल्या जागा अशा मी तुम्हाला सांगणार आहो की तिथं कोणाच्या बापाला सापडणार नाही हो ते सध्या मी सांगत नाही तुम्हाला बाकी लोकांना माहीत व्हायचं तर अजून घोर व्हायचा तर आता बाकी प्रश्न राहिला कसा की तुम्ही आता ट्रॅक्टर घेसा आणि आता हे शिवलाल आता उद्या अडत टाकणार आहे हो कसं आहे त्याचं म्हणणं होतं की बा उद्या अडत टाकून द्यायची उद्घाटन करायचं आणि आपलं देवदास सनसनीचं पोरगं नाही का हो लारा हो त्याच्या माध्यमातून हो तिथं आपल्याला शेतीचं जे बियाण्याच्या बद्दल मार्गदर्शन आहे त्याचा कार्यक्रम आहे ठेवायचा नाश्ता पाणी हे ते नाही तर जेवण नाही लगायचं हो म्हणजे मग तेवढेच मग कास्तकार आपल्या इकडे वळल्या जाते बा असं शिवलालचं म्हणणं आहे हो आता असं आमचं ठरलेलं आहे तर आता याच्यात मी तुम्हाला काय वाटते समजा शांताराम हो म्हणा पण ते एखादं मग स्फोट होईल ना ते हो कारण की बा यानं ट्रॅक्टर आणले यानं हे आणलं यानं हळद सुरू केली म्हणजे थोडंसं कसं ते जरा दिसायला जरा बरोबर नाही वाटत ना का बा एखादं म्हणून कसं काय पैसा आलाय गावात नाही त्याचा इलाज केला ना आम्ही की बा सांगायचं कोणालाच नाही आता तुम्ही काय रे बा कशा तुम्ही आता सासरवाडी जासाल ना हो तुम्ही आता जासाल तर तिकडेच ट्रॅक्टर विकत घ्या का काही करा हो नगदी आणा फायनान्सवर आणा काही आणा हो फक्त गावात आल्यावर एवढं सांगा की बा सासरवाडीतल्या एका माणसाचा होय आम्ही चालवायला आणला हो आमचा नाही बा स्वतःचा नाही हो असं सांगा म्हणजे जेणेकरून कोणाचं त्याच्यावर म्हणजे वाईट नजर पडणार नाही तसं करा नाही का धोंड्याच्या मिशन जा लागन तिकडूनच ट्रॅक्टर घेऊन या लागन बस तसंच करायचं 4-6 महिने आपलं लोकाचं आहे करायचं आणि काही दिवसांनी मला मॅच विकत घेतलं हो जाय तिकडे झालं मग ते कसं दबलं असं आहे शिवलायचं बी अडचचं कसं आहे मापासून बा यानं वावर गहाण ठेवलं बा असं हे सांगणार आहे हो गहाण वावर ठेवलं आणि त्याच्यावर पैसे घेऊन आता हे दलाली करणार आहे अशी अफवा आपणही पसरवायची हो ते जमते नाही का हो आणला कुठून कंदीला पाहिजे नाही तर मेवण्यापासून नाही का तुमचा मेवना देतेस ना समजा ते कारण आहेच तुमचं हो तसं तर आपला मेवना देते म्हणा पण आता त्याची आपल्याजवळच आहे की नाही आपल्याला काय मागायची गरज कोणाला पण अफवा करायची अशी की बा गहाण ठेवलेलं वावर आहे दोघांनी बी शिवलाल बबननं गहाण ठेवलं आणि त्याच्यावर पैसे काढले ना आता हे हराशीचा कार्यक्रम आपला हळदचा कार्यक्रम टाकलेला आहे बरोबर ठीक आहे ना मग आता मी मग जेसीबीचं मग आता सासरवाडीला घरची न्यायला जातो तिकडूनच मग भारतीय घेऊन येतो मग इकत चालते ना एखादी जुनी असेल जुनी पाय कोणतंही पाय फक्त माही नाही म्हणा हो आमच्या गावाच्या सासरवाडीची होय म्हणा एका माणसाची पाटलाची हो ते आणली म्हणा मी चालवाले हो ते म्हणे बा आमच्या गावात काही चालत नाही हो चालवा तुमच्या गावात हो असं आहे म्हणा ते
जमलं मग आता उद्या हे बा तू हळद टाकूनच द्या आता म्हणजे या खादुड्याले जरा असा बिलकुल धक्का बसला पाहिजे चांगला. नाही आज तर हे बा सांगतो ना, तुम्ही हराशी बोलूही देऊ नका द्यायले. आज इकाचा नाही म्हणा, उद्या इकाचा आहे मला. पहिला गण तुमचाच बोलू का आणि सुरुवात करून देऊ. अशी टिपारी देते त्याले धडकीच बसवतो एकदम. आपण तर लायसन नाही, कोणतं हळदचं नाही ना, कोणतं खरीददाराचं नाही, मग कसं काय तुझे जमणार आहे. मग ते का तुला मागं लागणार ना, मग आपलं फालतू ते आपत आणणार ना. अरे बा तुम्हाला माहितच नाही का, ते मागं हळद टाकली होती शिवलाल भाऊ ना, ते घनश्यामच्या याच्यावर ते हे केलं तर कब्जा केलं तर त्यावेळेस यायला काढलं ना, मग पूर्ण कागदपत्र ओके द्यायचे शिवलाल ट्रेडर्स नावानं. बाबा मग तर काही टेन्शनच नाही राहिलं रे. म्हणजे हळदचं बी आहे आणि खरीददाराचं आहे, दोन्ही काढून घेतले ना म्या. मग काय त्या धामधुमीतनी आता काय म्हणून तर भेऊ नाही आपल्याला, नाही तर मग ते तर मागच लागायचं. हे कसं काय आला म्हणून घ्यायला घेऊ नाही द्यायचा मला माल. झालं मग आता आता दोघांचे 60 लाख आहेत तुमचे. चाल द्या मग चांगले उद्या हळद. याला चांगला बिलकुल इरम्यात दाखवायला गाले. बिलकुल बिलकुल पाहा उद्या झालं तर आता मी तेच करतो. आता बॅनर गिनर 1-2 छापतो. उद्याच्या तयारीच लागत आहे आपल्याला. आता जेवण झाले की बस त्याच कामी लागतो मी. पाहू आता उद्या काय होते तर. उद्या काय उद्घाटनच मग आता समजा नाही का, खरीददाराचं म्हणा किंवा हळदचं म्हणा नाही का, दोन्ही बी. दोन्ही आता हळद व खरीददार. शिवलाल टोयगोटे शिवलाल ट्रेडर्स. झालं एकाने तिथं दुकान घेऊन घे भाड्यानं आणि चालले माल घेणं. पुढचं पुढचं मग आता त्याला काय सांगा लागते, सगळं माहितच आहे. मला जमलं मग काही टेन्शनच नाही. मग उद्या आता हे बा हळदचं उद्घाटन आणि लाराचं मार्गदर्शन. म्हणजे आम्हाला बियाणं घ्यायला बरं होऊन जाते. उद्याचा विषय क्लिअर होऊन जाते. तू हळदही सुरू होऊन जाते नाही का. ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर आणा, सगळे आपापल्यापर्यंत कामं करा. पाहू आता पुढे काय होते तर. झालं म्हणलं, पण आता मंदिराचं उद्घाटन कसं करा आणि ते बांधकाम कसं करा म्हणलं. तर ठेका तर दिला आता. मग आता हे पैसे बा कसं काय आले बा. त्याचाही डाऊट येईन गावातल्या लोकायला आता. कसं करा म्हणलं ते मग. आता मंदिराचं ते कसं आहे, आता याच्यात काही लोड नाही. आपण त्याला अर्धे पैसे दिलेले आहे. अर्धे पैशात ते आता पूर्ण मटेरियल गिटेरियल आणून कामकाज सुरू होणार आहे 8 दिवसानं. पाणी गिनी पडलं की. त्याच्यानंतर आपल्याला जर कोणी म्हटलं की बा हे खर्च कसा काय करू राहिले गावातल्या लोकांना, तर आपण त्याच्यात काहीच रोल नाही घ्यायचा. ठेकेदाराला एकच सांगायचं, आमच्याशी तू काही संबंध ठेवू नको, तुला पैसे भेटत राहील. फक्त एवढंच सांग की आम्ही बा तिकून आलेलो आहो. एक माणूस आहे केरळचा. त्यानं पैसे दिले आणि इथं बांधकाम करायचं आहे. त्याच्या म्हणजे मनात आलं बा इथं बांधायचं. तर त्यानं अनुदान पाठवलं. असं म्हणजे केरळच्या माणसानं पैसा पाठवला, मटेरियल पाठवलं नाही का. म्हणजे गुप्त पद्धतीनं. जाऊ दे तिकडे, काही बी सांगून देऊ. आमचा काही संबंध नाही बा नाही का. जाय तिकडे. म्हणजे कसं आहे, आपल्याला नाव येणार नाही. नाही तर मग एवढं मोठं मंदिर कुठच्या पैशानं बांधून राहिले बा. बा तिकून गुप्तदान करणारा माणूस आहे, ते देऊ राहिला. ठेकेदाराला तर तसं सांगून द्यायचं. ते आम्हाला तिकून पैसा येऊ राहिला म्हणून. जाऊ द्या मग, गोलम गालम करता येते काही बी. चला निपटलं आता, मंदिराचंही निपटलं, आपलंही निपटलं. आता उद्या हळदचं पाहू काय होते तर. चला भेटू उद्या 5 वाजता. नमस्कार सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींना, सुरेश राऊतचा सप्रेम नमस्कार. आज तुमच्या समोर येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या आपल्या ज्या 1-2 दिवसामधील जे एपिसोड आहे त्यामधील काही कमेंट वाचल्या आणि त्या अनुषंगाने मी आपल्या समोर आलेला आहे. कारण की बऱ्याच लोकांचं काही अशा कमेंट होत्या 10-5 की आपण जे घबाडाचं प्रकरणामध्ये हे जे काही लोक आहेत सामील यामध्ये, यांना पकडून यांचे लवकरात लवकर घबाड जमा करावे अशी आपली अपेक्षा आहे आणि माझी सुद्धा तीच अपेक्षा आहे. परंतु इतक्या लवकर जर आपण आजही आपण उद्याही करू शकतो त्यांना जमा, परंतु आपल्याला त्यांचे नखरे पुढच्या दृष्टीने कशा कशा पद्धतीने ते घबाडाचा विनियोग करतील, कशा प्रकारे ते अंगात आणतील हे आपल्याला दाखवता येणार नाही आणि आपला जो काही मनोरंजनाचा भाग आहे तो कमी होईल. एपिसोड थोडेसे कमी होतील. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. यांना सबक भेटणारच आहे आणि घबाडे जमा होणारच आहे. त्यामुळे चिंतेचं कोणतेही कारण नाही आणि फक्त आपण यातून मनोरंजन आणि समाज प्रबोधन पण होईल. कारण की आपल्याला दाखवणं आवश्यक असते की बा हे काय करतात आणि याचं पुढे काय होते. शेवटी वाईटच होते. हे आपल्याला याच्यातून दाखवायचं आहे. परंतु 1-2 एपिसोडमध्येच ते दाखवले जाऊ शकत नाही. काही लोकांना खूपच घाई असते, लवकर संपवायची घाई असते. त्यामुळे थोडंसं कसं आहे, शांततेनं घ्यावं लागते. कामाचा व्याप इतका आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. आमच्या मागे बाकीचे बरेचसे कामं असतात, त्यातून आपण वेळात वेळ काढून आपला जो एपिसोड आहे ते आपण काढत असतो. त्यामुळे रंगतदारपणे एपिसोड बनवण्यासाठी थोडासा टाइमपास होतो, वेळ लागतो. त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत. आणि त्याचबरोबर एपिसोड हा परफेक्ट 5 वाजता झाला पाहिजे अशी अपेक्षा असते, आम्हालाही वाटते. परंतु कधी कधी वायफायचा इश्यू असतो, नेटवर्क असतं, प्रॉब्लेम असते किंवा एखादं काम असते, त्यामुळे शक्य होत नाही. अर्धा पाऊण तास मागं पुढे होऊ शकते. एका दिवशी येऊ पण शकत नाही. तशी आम्ही पोस्ट टाकत असतो, पण त्या हिशोबानं आपण पोस्ट जर आली तर समजून घ्यायची की आज एपिसोड येत नाही. परंतु 5-5:30 पर्यंत आम्ही शक्यतो टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि एखाद दिवशी नाही आला तर तेवढं आपण समजून घेता असं आम्हाला माहीत आहे. आणि असेच आपले प्रेम आमच्यावर कायम राहू द्या. आपल्या चॅनलचे सबस्क्राईब वाढव याकरता प्रयत्न करावे, जेणेकरून आम्हाला उल्हास येईल. आणखी जास्तीत जास्त एपिसोड बनवायला एक प्रेरणा मिळेल एवढीच अपेक्षा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू 5 वाजता पुढील विषयासह.
चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नमस्कार. मी सुरेश हरिदासजी राऊत. मी या चॅनलचा निर्माता टीचर टकाटक सुरेश राऊत, रामगाव रामेश्वर, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. तर चला जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढण्याकरता भरघोस प्रयत्न करा आणि आपले सहकार्य असेच राहू द्या. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.